श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दिवाळीत या राशींवर नुसता पैशांचा पाऊस पडणार. शनीची वक्री चाल या 3 राशींना करणार मालामाल. दिवाळीत शनी या 3 राशीच्या लोकांचे भाग्य चमकवणार. शनीच्या कृपेने या 3 भाग्यवान राशी होणार सर्वात करोडपती. चला तर मग जाणून घेऊया यापैकी सर्वात भाग्यवान रास कोणती आहे. सर्वात पहिली रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल खूप अनुकूल ठरेल. मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबांसह चांगला वेळ घालवू शकाल. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. परदेशात व्यवसायाचा योग आहे. यातून तुम्ही चांगला नफा कमवाल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळण्याची भरपूर शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. उत्पन्नात झपाट्याने तुमची वाढ होऊ शकते. कोणत्याही कामातील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री स्थिती फायदेशीर ठरेल. या काळात कुंभ राशींना परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. अध्यात्मात खूप रस असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल. अनेक अनोळखी लोकांशी तुमची मैत्री होईल. शनीच्या साडीसातीपासून तुम्हाला लवकरच आराम मिळेल. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले काम तुमचे पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. तुमचे आयुष्य हळूहळू पुन्हा रुळावर येईल. व्यवसायात तुम्हाला काही जोखीम घ्यावी लागू शकते, पण तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. त्यानंतर आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या राशीत जन्मलेल्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. या राशीच्या लोकांचे प्रत्येक कामातील अडथळे हळूहळू दूर होतील. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकतील. जोडीदाराबरोबर लॉंग ड्राईव्हचे प्लॅन होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची भरपूर शक्यता आहे. तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुमचे उत्पन्न वेगाने वाढेल. आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो, पण वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका.